नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जे की वाळवा सांगलीमध्ये स्थित आहे त्याचा कट ऑफ असेल किंवा जे कॉलेज आहे सर्व फॅसिलिटीज त्या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. एक खूप मोठा कॅम्पस या कॉलेजचा आहे. साधारण 100 ते 150 किलोमीटरचा जो सांगलीमध्ये स्थित ADAMC आहे त्याचा हा कॅम्पस आहे. तर हे एक टॉप BAMS कॉलेज महाराष्ट्रामधील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट आपण याला म्हणू शकतो आहे. विथ ऑल फॅसिलिटीज आहे. आपण याच्या मेरिटचा फीजचा विचार केला, त्यानंतर मॅनेजमेंटच्या फीजचा विचार केला, ह्या कॉलेजचा किती कट ऑफ जातो त्याच्याबद्दलही आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊयात. अशी व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा कोणत्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हे एक टॉप BAMS कॉलेज आहे. याच्यामध्ये सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहे. जे आपले स्टुडंट्स आहेत त्यांचं इन्कम कमी असेल किंवा कॅटेगरीमध्ये येत असतील तर त्यांना या कॉलेजमध्ये स्कॉलरशिपही अवेलेबल आहे. त्याचबरोबर हॉस्टेलची सुविधाही देण्यात आलेली आहे. आता या कॉलेजमध्ये एक चांगल्या प्रकारची टीचिंग असेल, डेड बॉडीज असतील किंवा कॅडेवर असेल, ह्या गोष्टी इथे अवेलेबल करण्यात आलेल्या आहे. आता आपण जर मेरिटचे फीजचा विचार केला किंवा मॅनेजमेंटच्या फीजचा विचार केला, ह्या कॉलेजचा प्रत्येक वर्षी कट ऑफ किती जातो याच्याबद्दलही आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात. तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर इमेजेस पाहू शकता की ह्या कॉलेजचा BAMSसाठी पंचकर्म असेल, 100ची इंटेक ह्या कॉलेजमध्ये आहे. PGच्याही सीट्स या कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा ह्या कॉलेजमध्ये येतात. आता 100 इंटेकमधील 85% कोटा असतो, 85% त्यामध्येही 15% कोटा असतो. 85% 15 सीट्स मॅनेजमेंटसाठी व 70 सीट्स या स्टेटसाठी अवेलेबल आहेत. आता ह्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरचा विचार केला तर जनरल कॅटेगरीसाठी 2 लाख रुपये पर इयर ह्या कॉलेजची फीज आहे. म्हणजे साधारण तुम्हाला प्रत्येक वर्षी 2 लाख रुपये या कॉलेजची फीज द्यायची. IQची 6 लाख रुपये फी आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही कॉलेजेस हिडन चार्जेस घेतात, त्यानंतर थोडं डोनेशनही मागू शकतात. NRIचा विचार केला तर 1 लाख रुपये NRI कोट्यासाठी या कॉलेजची फीज देण्यात आलेली आहे. आता ओपन कॅटेगरीचा विचार केला 1,78,571 ट्यूशन फी, 21,429 डेव्हलपमेंट फी, अशी मिळून टोटल 2 लाख रुपये ही ओपन कॅटेगरीसाठी या कॉलेजची फीज देण्यात आलेली आहे. जर इन्कम आपलं 8 लाखाच्या वरती असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची ओपन कॅटेगरीमधून स्कॉलरशिप मिळत नाही. त्याचनंतर मायनॉरिटीचा विचार केला तरी 2 लाख रुपये या कॉलेजची फीज आपल्याला ओपनमधून देण्यात येते. आता जर OBC कॅटेगरीचा विचार केला तर 50% स्कॉलरशिप मिळत असते. 89,286 ट्यूशन फीज प्लस डेव्हलपमेंट फी मिळून 1,10,715 रुपये आपल्याला ह्या कॉलेजची फी OBCसाठी पडणार आहे. 50% याच्यामध्ये आपल्याला स्कॉलरशिप मिळते. स्कॉलरशिप मिळून 1,10,000 रुपये फी तुम्हाला देण्यात येते. SCBC, EBC आणि EWS कॅटेगरीसाठीही 1,10,715 रुपये हे तुम्हाला फीज आहे. तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर असतील SCBCचे, EBCचे व EWSचे तर तुम्हाला 100% इथे स्कॉलरशिप मिळेल व तुमची फी 1,10,715 रुपये होईल. आता त्यानंतर 50% स्कॉलरशिप मिळाल्यावर SC, SBC, VJ, NT1, NT2 व NT3 ह्या कॅटेगरीसाठी ट्यूशन फी तर माफ आहे. फक्त डेव्हलपमेंट फी मिळून आपल्याला 21,429 रुपये ह्या कॉलेजची फीज द्यायची आहे. आता SC व ST कॅटेगरीसाठी 0 फीजमध्ये ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होतं. थोडे लायब्ररी चार्जेस, लॅबोरेटरी चार्जेस असतील, अशा प्रकारचे टूर फीज वगैरे चार्जेस फक्त आपल्याला द्यायचे आहे. तर ह्या कॉलेजची एवढी फीज आहे. आता गर्ल्सचा विचार केला, तुमचं ओपन OBC असेल, 8 लाखपेक्षा कमी इन्कम असेल तर फ्री एज्युकेशन फॉर गर्ल्स ह्या कॉलेजमध्ये ही स्कीम्स ॲप्लाय होते. आता थोडा आपण कट ऑफचा विचार केला तर लास्ट इयरचा विचारानुसार की कट ऑफ किती गेला व यावर्षी किती जाईल. लास्ट इयर ओपन कॅटेगरीसाठी किंवा OBC कॅटेगरीसाठी 400+ हा कट ऑफ गेलेला होता. यावर्षी त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस येऊ शकतात. SML आला की आपल्याला एक फायनली कळून जाईल. स्पॉट राऊंड झाला तर स्पॉट राऊंडमध्ये अजूनही कमी कट ऑफ जातो. इवन 300 300पर्यंतही स्पॉट राऊंडमध्ये आपल्याला हे कॉलेज मिळू शकते. AIQचा कट ऑफ 85%पेक्षा कमी जातो ह्या कॉलेजचा किंवा अदर कॉलेजेस आहे त्याच्यामध्येही आम्हाला सीट्स ही मिळू शकते. आता SC कॅटेगरीचा विचार केला 390+ लास्ट इयर हे कॉलेज आपल्याला इझिली मिळून गेले होते. आता ह्या वर्षी किती कट ऑफ जातो हे SML आला की आपल्याला समजून जाईल. तर साधारण याच्यामध्ये एक 10 ते 20 किंवा 30 मार्कापर्यंत इन्क्रीमेंट होऊ शकते. ST कॅटेगरीसाठी 260+ मार्क्स असतील तरी आपल्याला हे कॉलेज अलॉट झालेले आहे. व NT1, NT2 व NT3 कॅटेगरीचा विचार केला तर या 3 कॅटेगरीसाठी 400+ हे कट ऑफ यावर्षी जाऊ शकतो. लास्ट इयरही एवढ्याच्या आसपास हा कट ऑफ होता. VJ कॅटेगरीसाठी 390+ जर तुमचा स्कोअर असेल
तर लास्ट इयर हे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं. आता या सर्व गोष्टी कशावर डिपेंड आहे? या सर्व गोष्टी ही SMLवर डिपेंड असतात. आपला ओपनमधून SML स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती आला आहे, त्याचबरोबर आपला कॅटेगरी रँक किती आलेला आहे. आता हॉस्टेलचा विचार केला तर 32,000 रुपीज हॉस्टेलची फी आहे. त्याच्यामध्ये 2+3 सीटर्स असे तुम्हाला सीट्स मिळतील. आता हॉस्टेल हे कंपल्सरी नाही आहे या कॉलेजचे. जर तुम्हाला घ्यायची इच्छाच असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा बाहेरही रूम करून राहू शकताय. हॉस्पिटलमध्ये OPD प्लस IPDचे भरपूर पेशंट्स आपल्याला पाहण्यास मिळतात. त्याचबरोबर विचार केला तर साईडला प्रायव्हेट क्लिनिक्स देखील आहे, जिथे जाऊन तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता. जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काउन्सिलिंग करायची असेल तर 97 30 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. याच्या व्यतिरिक्त अदर काही डाऊट्स असतील, मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा मेरिट थ्रू ट्राय करायचं असेल तर आम्हाला नक्कीच कळवा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच काळजी घेतील व तुमचे डाऊट सॉल्व्ह करतील. तुम्हाला बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळण्याची ही जबाबदारी आमचे मेंबर्स तुम्हाला अलॉट करून देतील. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.